भाग 15. हिमालयाकडे. फेब्रुवारी महिन्यातील एका संध्याकाळी मी चेन्नई एक्सप्रेसमध्ये चढलो आणि माझी हिमालय सफर सुरू झाली. मी वयाची 20 वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर होतो. त्या काळामध्ये चेन्नईला पोचण्यासाठी 24 तासाहूनही जास्त वेळ लागत असे. सहप्रवाशांबरोबर बोलण्याचे शक्यतोवर मी टाळत होतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गाडी इग्मोर स्टेशनमध्ये जाऊन पोचली. माझ्या आईचे वडील चेन्नई येथे राहत असल्याने व सुट्ट्यांमध्ये मी तेथे 3 वेळा येऊन गेलो असल्याने मला तेथील बऱ्यापैकी माहिती होती. चेन्नईमधील बस व्यवस्था उत्तम होती व थिओसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन व कपालीश्वर मंदिर वगैरे ठिकाणी कसे जायचे हे मला चांगले माहीत होते. पण सर्वप्रथम मला हिमालयात जाण्यासाठी दिल्लीचे तिकीट काढायचे होते. मग इग्मोर स्टेशनपासून चेन्नई सेंट्रलचे बसचे तिकीट मी काढले आणि 1 दिवसानंतरचे सेकंड क्लास स्लीपरचे दिल्लीचे तिकीट काढले. त्यानंतर जवळचेच एक स्वस्तातले हॉटेल शोधून मी आत शिरलो. मग हॉटेलच्या माझ्या खोलीत जाऊन आंघोळ केली व कपडे बदलून एक मसाला डोसा खाऊन आलो. त्यानंतर कॉटवर पडून ध्यान करायला सुरुवात केली. दमल्यामुळे मला लगेचच झोप लागली. मग दुसरा दिवस मी रामकृष्ण मिशन, कपालीश्वर मंदिर व थिओसॉफिकल सोसायटी या ठिकाणांना भेट देण्यात घालवला. जे कृष्णमूर्तींचे जीवन व त्यांची शिकवण याविषयी मी वाचले होतेच. थिओसॉफिकल सोसायटीबरोबरचे सर्व संबंध त्यांनी सोडून दिले होते. या क्षेत्रातील थोर मंडळींचे केवळ कल्पनेतल्या भरारी मारणारे असे वर्णन करून स्वतःपुरते त्यांना बाद करून टाकले होते. ते काहीही असले तरी माझे स्पष्ट मत असे होते की अध्यात्मामधील थोर लोक या ठिकाणी आहेत व पूर्वीही होते. मागे एकदा मी समुद्रकाठी असलेल्या थिओसॉफिकल सोसायटीच्या प्रशस्त परिसराला भेट दिली असता मला प्रकर्षाने काहीतरी अस्तित्व व एक अतीव शांतता अनुभवास आली होती. या खेपेला एका वडाच्या झाडाखाली असलेल्या एका बाकड्यावर मी बसलो व अथांग स्तब्धतेच्या खोलवर अशा एका जाणीवेने मला व्यापून टाकले. ती जाणीव माझा धीर वाढवणारी, प्रोत्साहन देणारी होती व हे जे साहस करायला मी निघालो होतो त्या विषयातील चिंता व संदेह दूर करणारी अशी मला वाटू लागली. नंतर मी मोतीबाबा नावाच्या एका प्रसिद्ध सुफी संतांच्या समाधीचे दर्शन घेतले. संध्याकाळी हॉटेलवर परतलो. खूप भूक लागली होती. मी दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण जेवून आलो आणि कपडे बदलले. स्वामी विवेकानंदांच्या संपूर्ण साहित्यापैकी बरोबर घेतलेल्या दुसऱ्या खंडामधील काही भाग वाचला व नंतर ध्यानाला बसलो. ध्यानात असताना हृदयात जो रुपेरी प्रकाश नेहमी मला दिसत असे तो त्या रात्री पहिल्यांदाच केशरी दिसू लागला. नंतर तो जांभळट झाला. त्या जांभळ्या गोलाचे नंतर 2 भाग होऊन त्यामध्ये मला हिमालयाचे दर्शन होऊ लागले. एका हिमशिखराच्या पायथ्याशी एका गुहेच्या तोंडापाशी कोणीतरी उभे आहे असे दिसू लागले. ते कोण उभे आहे हे मात्र मला दिसत नव्हते. ते सर्वच फार धुसर असे दिसत होते. मला एकदम जाणवले की मला कोणीतरी एका वेगळ्याच व विचित्र वाटणाऱ्या नावाने हाक मारत आहे. या सर्वाचा मला काहीच अर्थ लागत नव्हता व लवकरच मला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नवी दिल्ली एक्सप्रेसच्या 3 टायर डब्यामध्ये बसलो. फारसे विशेष काही न घडता व मी इतर प्रवाशांमध्ये फारसे न मिसळता तो प्रवास 48 तासांनी पुरा होऊन मी नवी दिल्ली स्टेशनात एकदाचा पोचलो. दिल्लीला माझी पहिलीच भेट होती.
पांडवांच्या प्राचीन इंद्रप्रस्थ नगरीच्या या नव्या अवताराची मला फारशी काही भुरळ पडली नाही. चौकशी केल्यावर समजले की हरिद्वारला जाणारी गाडी जुनी दिल्ली या स्टेशनवरून सुटते. एक सायकल रिक्षा करून मी जुनी दिल्ली स्टेशनला पोचलो. दिल्लीचा हा भाग जुनाट व गचाळ होता. प्रेक्षणीय लाल किल्ला, जामा मशीद व इतर बऱ्याच इमारती प्रदीर्घ अशा इस्लामिक राजवटीच्या अवशेषांच्या साक्षीदार वाटत होत्या. मुघल राजवटीमधील शेवटचा व दुर्बल बादशाह बहादूर शाह जफर याने याच लाल किल्ल्यामधून इंग्रजांविरुद्ध शिपायांचे बंड केले होते व ते बंड साफ अयशस्वी ठरले होते. सकाळी 8 वाजता सुटणाऱ्या डेहराडूनला जाणाऱ्या गाडीत मी बसलो. जवळजवळ 8 तासांनी गाडी हरिद्वारला पोचली. ऋषिकेशला जाणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सुटत असल्याचे मला कळले. मग हरिद्वारमध्येच काही काळ काढण्याचे मी ठरवले. बद्रीनाथचा देव हरी व केदारनाथचा हर यांचे ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्या हिमालयाचे प्रवेशद्वार या संकल्पनेवरून या जागेचे हरिद्वार असे नाव पडले आहे. हरी की पावरी या ठिकाणाजवळून मोठ्या झोकात वाहणाऱ्या त्या विशाल व पवित्र गंगा नदीचे पहिले दर्शन मला घडले. ते सर्वच दृश्य श्वास रोखून धरायला लावणारे होते. तेथे बरेच प्रवासी व यात्रेकरू त्यांच्या उद्योगात इकडे तिकडे हिंडत होते. पण त्या थंड व स्वच्छ अशा वाहत्या प्रवाहापासून माझे चित्त जराही विचलित होत नव्हते. मग माझ्या मनात अचानक एक विचार येऊन मी एक गोष्ट केली. एक पिवळे धोतर, अर्ध्या बाह्यांचा एक पिवळा कुर्ता व पिवळ्या रंगाची एक झोळी मी विकत घेऊन टाकली. जवळच एका न्हाव्याकडे जाऊन मिशा भादरल्या व घेरा ठेवून डोक्याचा गोटा करून टाकला. शेकडो वर्षापासून हिंदू परंपरेतील साधक असाच गोटा व शेंडी ठेवत असत. न्हाव्याच्या आरशामधले माझे नवे रूप पाहून मला फार आनंद झाला. मोठ्या श्रद्धेने व विश्वासाने हिमशिखरांमध्ये राहणाऱ्या महान गुरूच्या शोधात दूरवरच्या प्रवासाला निघालेला एक हुशार तरुण ब्रह्मचारी असे ते माझे रूप मला आरशात दिसत होते. हरी की पावरी या ठिकाणी मी गंगा स्नान केले. पिवळा कुर्ता व धोतर अंगावर चढवले. आजूबाजूच्या कित्येक साधूंच्या पायात चप्पल दिसल्याने माझ्या पायातल्या स्लीपर मी तशाच राहू दिल्या. माझ्या नजीकच्या भूतकाळाची निशाणी म्हणजे माझा शर्ट व पॅन्ट मी माझ्या गळ्यातल्या बॅगेत कोंबले व ज्या कोणाला हवे असेल तो घेऊन जाईल या विचाराने नदीच्या काठावर ती बॅग सोडून दिली. आता मी बाकीच्या साधूंपैकीच एक दिसू लागलो होतो. माझ्या उजव्या खांद्यावर लटकणाऱ्या झोळीत काही पुस्तके, एक पंचा, पेन्सिल व दात घासण्याचा ब्रश एवढेच काय ते सामान होते. माझ्या डाव्या खांद्यावर एक लोकरी घोंगडी होती. ध्यानासाठी व झोपण्यासाठीही असा तिचा दुहेरी उपयोग होता. आता मला फक्त एक पाण्यासाठी भांडे म्हणजे कमंडलू घ्यायचे होते. जवळच्या दुकानातून तांब्याचे एक कमंडलू मी विकत घेतले. माझ्या जवळच्या पैशांची मी जरा मोजणी केली. अजूनही माझ्यापाशी बऱ्यापैकी पैसे होते. ते मी माझ्या कुर्त्याच्या बाजूच्या खिशात ठेवून दिले. अचानक माझ्या हातातल्या एनिकार या घड्याळाकडे माझे लक्ष गेले. हे घड्याळ माझ्या आजोबांनी मला बक्षीस दिले होते. अंतिम सत्याच्या शोधात निघालेल्या एका साधकाच्या हातात हे घड्याळ किती विसंगत दिसेल हे जाणवून मी ते हातातून काढले व अंघोळीच्या घाटाच्या पायरीवर सोडून दिले. आता हरिद्वारमध्ये मला थोडे भटकायचे होते. काय नेम, एखादा महान योगी मला येथेच भेटला असता.
हरी की पावरी येथून मला शिवालिक टेकड्या व कित्येक मंदिरांचे कळस आणि आश्रमांची छप्परे दिसत होती. पुढे जाता जाता रामायणातील वानररूपी देव शक्तिमान हनुमानाचे एक छोटेसे देऊळ मला लागले. म्हाताऱ्या ब्राह्मण पुजाऱ्याने माझ्या कपाळावर गंधाचा टिळा लावला. मी दक्षिणा न दिल्याचे पाहून तो नाराज झाल्यासारखा वाटला. मी त्याला 1 रुपया देताच त्याने मला दीर्घायुष्य हो व सुखी राहा असा भरभक्कम आशीर्वाद दिला. मी बऱ्याच देवळांना आश्रमांना भेट दिली आणि अनेक साधू साधक मला दिसले. वैष्णव लोक कपाळावर गंधाचा उभा टिळा लावत होते, तर शैवांच्या कपाळावर भस्माचे आडवे पट्टे दिसायचे. शाक्त लोकांच्या कपाळावर लाल बुंद टिळे असायचे. इतर बऱ्याच प्रकारची पूर्वी कधीही न पाहिलेली कपाळावरची ही चिन्हे मला बघायला मिळाली. चित्र विचित्र अंगरखे किंवा साधे केशरी धोतर किंवा कमरेभोवती केवळ एक लंगोटी अशा वेगवेगळ्या पेहरावातले लोक दिसत होते. लोकांचे लक्ष वेधून घेणारे, हातात त्रिशूळ घेऊन बिनधास्त तिकडून तिकडून फिरणारे, केस पिंजारलेले असे कित्येक दिगंबर नागपंथीय लोक मला दिसले. निर्वाणी परमहंसा आखाड्याच्या महामंडलेश्वर किंवा प्रमुख मठाधिपतींनी चालवलेल्या एका आश्रमात या मठाधिपतींच्या जवळचा असा केरळी शिष्य मला भेटला. माझ्या उच्चारांवरून मी केरळचा आहे हे ओळखून त्याने मला भोजन कक्षात नेऊन एक भांडे भरून गाईचे गरम दूध दिले. त्यानंतर आम्ही बरेच बोलत होतो. सरकारी नोकरीतून निवृत्त झालेला तो माणूस होता व आता तो त्यांच्या गुरूंच्या आश्रमात येऊन राहत होता. त्याची बायको मरण पावली होती. या आश्रमात शिकवणाऱ्या त्याच्या सुंदर कन्येबरोबर तो तेथे राहत होता. मी जेव्हा त्याला माझे नाव सांगितले तेव्हा तो चकितच झाला. पण नंतर आणखी थोडा वेळ आमच्यात झालेल्या बोलण्यानंतर माझ्या खऱ्या जिज्ञासेची व हिंदू तत्त्वज्ञानातील माझ्या व्यासंगाबद्दल त्याची खात्री पटली. तू एक सच्चा साधक दिसतो आहेस, पण अजूनही बराच कर्मठपणा उरलेला असल्याने तू तुझा अभ्यास पुढे चालू ठेवू शकणार नाहीस. इतकेच नाही तर आध्यात्मिक मार्गातील पुढील दीक्षाही तुला मिळू शकणार नाहीत अशी मला शंका वाटते, असे तो मला म्हणाला. त्यामुळे माझा तुला असा सल्ला आहे की तू एक हिंदू नाव धारण करावेस. हिंदू नवशिकेसुद्धा दीक्षा मिळाल्यावर त्यांची नावे बदलतात. हिंदूमधला कोणता देव तुला आवडता आहे? त्याने विचारले. कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसणारे भगवान शंकर, मी म्हणालो. छान. मग मी तुला सुचवतो की शिवप्रसाद हे नाव एकदम छान आहे. आत्ताच ते नाव तू धारण कर. मी जेव्हा तुला मठाधिपती स्वामींकडे घेऊन जाईन तेव्हा याच नावाने तुझी ओळख करून देईन. ठीक आहे ना? त्याने मला विचारले. तुम्हाला खरेच असे वाटते का की माझ्या या शोधप्रवासात या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे? मी विचारले. हो, अगदी नक्कीच, तो म्हणाला. त्याने मग आपली सुंदर मुलगी श्रीदेवी हिला बोलावले व माझी ब्रह्मचारी श्रीवस प्रसाद अशी तिच्याशी ओळख करून दिली. नंतर पुढे या माझ्या आध्यात्मिक प्रवासामध्ये मी याच नावाला चिकटून राहिलो व त्याचा मला बराच उपयोगही झाला. मी त्यांचे नाव घेत नाही, पण माझे नवे मित्र श्री अय्यर यांनी मठाधिपतींशी माझी ओळख करून दिली. त्यांनी मला सुचवले की मी आश्रमात राहून आश्रमाच्या शाळेत काही काम करत ध्यानधारणा करावी. ते म्हणाले की तुझी हरकत नसेल तर तुला उद्याच साधनेची दीक्षा मी देतो. पुढे ते असे म्हणाले की हरिद्वार हे एक फार पवित्र स्थान असून तुझे आध्यात्मिक ध्येय या आश्रमात राहून तू साध्य करू शकशील.
आश्रमाच्या बाहेर मात्र तुला फार सांभाळून राहावं लागेल. हे कलियुग असून येथील बहुसंख्य साधू व संन्यासी हे भोंदू व खोटे असून ते तुला अंतिम सत्याकडे नेणाऱ्या सोप्या व जवळच्या आडमार्गाचे प्रलोभन दाखवतील व शेवटी निराशाच तुझ्या पदरी येईल. ते पुढे म्हणाले, आजच्या नवीन युगातील काही जणांचे स्वतःचे हेलिकॉप्टर मालकीचे असून त्यांच्या परदेशी शिष्यांसाठी ध्यानधारणेच्या वातानुकूलित खोल्या त्यांनी बांधलेल्या आहेत. ते एकदम बोगस आहेत व तुझ्यासारख्या सुशिक्षित तरुण शिष्यांच्या ते शोधात असतात. काही समजण्याच्या आतच तुम्ही या मंडळींच्या सापळ्यात अडकून पडता. साधू म्हणून नाटक करणे हे त्यांच्या चरितार्थाचे साधन असते. या असल्या माणसांकडून तुला काय शिकायला मिळणार आहे? ठीक आहे, तू आता जा. श्री अय्यर तुला तुझी खोली दाखवतील. गंगा नदीच्या बाजूला उघडणारी खिडकी असलेल्या माझ्या खोलीत श्री अय्यर मला घेऊन गेले. त्या ठिकाणी काही दिवस मी आनंदात काढले. 60च्या वर गायी असलेल्या या आश्रमाचा कारभार खूप मोठा होता. भरपूर दूध, फळे, तूप असे उत्तम जेवण असे. श्री अय्यर व त्यांची मुलगी श्रीदेवी माझ्याशी मित्रत्वाने वागत होते. लवकरच मला जाणवू लागले की श्रीदेवी व मी यांच्यात एक परस्पर आकर्षण निर्माण होऊ लागले आहे. गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या आतच मी ठरवून टाकले की आश्रम सोडायचा व हिमालयात जाण्याच्या माझ्या मूळ योजनेला चिकटून राहायचे. कोणत्याही कारणास्तव मला माझे मन विचलित होऊ द्यायचे नव्हते. मग एक दिवस सकाळी माझे जे काही किरकोळ सामान होते ते बांधून मी ऋषिकेशच्या मार्गाला लागलो. ऋषिकेशला जातानाच रेल्वेचा प्रवास एक वेगळाच अनुभव होता. गाडीमध्ये वेगवेगळ्या साधूंचाच जास्त भरणा होता. तिकीट काढलेला फक्त एकटा मीच होतो. गाडीतला तिकीट चेकर साधू मंडळींना नमस्कार करत व गप्पा मारत इकडून तिकडे नुसता हिंडत होता व कोणालाच तो तिकीट विचारत नव्हता. माझ्या शेजारी बसलेल्या बैरागी बाबाला मी विचारले की हा तिकीट का बघत नाही. तेव्हा हसत हसत तो म्हणाला, अरे वेड्या, ही आपल्या सेवेसाठी परमेश्वराची गाडी आहे. आपल्याला तिकीट कोण विचारणार आहे. गाडीतून उतरून बाकीच्या साधूंच्या मागोमाग मी मुनी की रेती या ठिकाणी गेलो. या ठिकाणी गंगा नदीच्या दोन्ही काठावर बहुतेक सगळे आश्रम उभारले आहेत. संध्याकाळ झाली होती व 101 पायऱ्या चढून मी प्रसिद्ध अशा डिवाइन लाईफ सोसायटीमध्ये प्रवेश केला. या आश्रमाची स्थापना स्वामी शिवानंद सरस्वती यांनी केली होती. त्यांच्या पश्चात त्यांचे सर्वात जवळचे शिष्य स्वामी चिदानंद हे तेव्हा मठाधिपती होते. एका उघड्या प्रांगणामध्ये सत्संग चालू होता. पद्मासन घालून स्वामी चिदानंद एका उच्चासनावर बसले होते. उंच व बारीक शरीरयष्टीचे स्वामी एकदम ताठ बसून जमलेल्या 50 लोकांपैकी, त्यामध्ये काही परदेशी लोक पण होते, एकाच्या काही शंकेचे इंग्लिशमधून निरसन करत होते. मी शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसलो. मध्येच थांबून माझ्याकडे प्रेमपूर्वक हसून पाहत जणू काही एखाद्या जुन्या मित्राला विचारावे तसे ते म्हणाले, अरे तू केव्हा आलास. चकित होऊन मी अडखळत उत्तरलो, हे काय, मी आत्ताच येतो आहे. ते म्हणाले, ठीक आहे, मला वाटते तू आधी आंघोळ वगैरे करून जरा विश्रांती घे, मग उद्याच सत्संगाला येऊन बस. शेजारीच उभ्या असलेल्या शिष्याकडे वळून त्यांनी त्याला काहीतरी सांगितले. तसा तो शिष्य माझ्याजवळ आला व मला चल म्हणाला. मान झुकवून मी स्वामींना प्रणाम केला. आपल्या मधुर आवाजात स्वामी हरिओम असे म्हणाले व मी शिष्याच्या पाठोपाठ चालू लागलो.
डोंगराच्या पायथ्याजवळची एक खोली मला दिली गेली. ती अगदी साधीसुधी पण एकदम स्वच्छ व नीटनेटकी होती. माझ्याबरोबर आलेला शिष्य तामिळनाडूचा होता व मी तामिळमध्ये बोलू शकतो हे पाहून त्याला खूप आनंद झाल्याचे दिसले. त्याने मला 2 पंचे दिले व भोजन कक्ष कोठे आहे ते सांगितले. रात्रीचे जेवण बरोबर 7:30 वाजता असते, तेथे आपण भेटू असे म्हणून तो लगबगीने निघून गेला. गार पाण्याने आंघोळ करून माझे थंडीने कुडकुडणे कमी झाल्यावर मी माझे पिवळ्या रंगाचे धोतर नेसले. अंगात अर्ध्या बायांचा कुर्ता चढवला व पायऱ्या उतरून खाली आलो. भोजन कक्षामध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडून जावे लागत होते. जेवणाला अजून बराच वेळ असल्याने मी घाटावर गेलो व संथपणे वाहणाऱ्या गंगा नदीकडे पाहत पायऱ्यांवर बसून राहिलो. गंगेच्या पात्रामध्ये बऱ्याच होड्या फिरताना दिसत होत्या. पलीकडच्या किनाऱ्यावरही बरेच आश्रम दिसत होते. त्यामधील बाबा काली कमळीवाला यांचा आश्रम तर सगळ्यात जुना आश्रम होता. 3 सांज झाली होती. गंगेच्या दोन्ही काठांवर छोटे छोटे दिवे पेटवून ते नदीत सोडून आणि तोंडाने श्लोक व स्तोत्रे म्हणत लोक गंगेची पूजा करत होते. संध्याकाळचे ते एक फार रमणीय असे वातावरण होते. पलीकडच्या काठावरून कानाला फार मधुर वाटणारे व भारावून टाकणारे संस्कृतमधील मंत्रपठणाचे सूर ऐकू येत होते. अचानक भोजन कक्षामधील घंटा वाजू लागली. मी उठून उभा राहिलो. सभोवतीच्या वातावरणाने माझा आत्मा तर तृप्त झाला होताच, पण त्याबरोबर शरीराची भूक भागवणेही प्राप्त होते. भोजन कक्षामध्ये साधू संन्यासी एका बाजूला व बाकीचे एका बाजूला असे मांडी घालून बसून स्टीलच्या ताटांमध्ये जेवत होते. तामिळनाडूमधील माझा तो शिष्य इतर सहकाऱ्यांसह जेवण वाढण्याचे काम करत होता. सांबार, भात, भाजी व लाडू असे दाक्षिणात्य जेवण होते. प्रचंड भूक लागली होती व मी पोटभर जेवलो. त्या रात्री मला एक स्वप्न पडले. एका दरीमधून मी पायवाटेने चाललो होतो. बाजूला स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पाण्याचा एक झरा वाहत होता. त्या झऱ्याकाठी गवताने शाकारलेली एक झोपडी होती. मी झोपडीपाशी पोचतो तर चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाचा बुरखा घातलेला एक माणूस झोपडीतून बाहेर आला. मी जागच्या जागीच गोठून गेलो. घाबरू नकोस, मला तुझा मित्रच समज. मला लोक एम म्हणतात, तसे तूही पुढे एम म्हणून ओळखला जाशील. आत्मसंतुष्टपणा सोडून दे व येथे पायथ्यापाशी थांबून राहू नकोस. निघ, हिमालयाच्या दिशेने चालू लाग. तिथे कोणीतरी तुझी वाट पाहत थांबले आहे, असे तो माणूस म्हणाला. व ती दरी, तो झरा, ती झोपडी व तो माणूस सगळे काही एकदम अदृश्य झाले. भयानक थंडीमध्ये मी कुडकुडत उभा होतो व देवा मला वाचव असे ओरडत मी जागा झालो. जागा होऊन बघतो तर मी खराच गारठून गेलेलो होतो, कारण मला दिलेली घोंगडी मी पांघरलेली नव्हती. पहाट होऊ लागली होती व कानावर शंखध्वनी येऊ लागला. आश्रमाचा दिनक्रम पहाटे लवकरच चालू होत होता. मंदिरातील पूजा अर्चा झाल्यानंतर 6 वाजता योगासनांचा वर्ग सुरू होत असे. नंतर अर्धा तास ध्यानधारणा झाली की अंघोळ वगैरेसाठी मोकळा वेळ व नंतर नाश्ता असे. त्यानंतर ग्रंथालयात किंवा आपल्या खोलीत जाऊन लोक स्वाध्याय करत असत. मग 10:30 वाजता डिवाइन लाईफ सोसायटीचे प्रमुख सचिव आणि संस्थापक स्वामी शिवानंदाचे आद्य शिष्य स्वामी कृष्णानंद यांचे उपनिषदावर प्रवचन होत असे. दुपारच्या जेवणानंतर 3 वाजेपर्यंत विश्रांतीची वेळ असे. संध्याकाळी 6:30ला सत्संग
व रात्री 7:30ला जेवण, असा एकंदरीत या ठिकाणचा दिनक्रम होता. रात्री जेवणानंतर आश्रमाबाहेर पडायला किंवा इकडे तिकडे निरर्थक भटकायला मात्र परवानगी नव्हती. माझ्याशी मैत्री झालेला तामिळ शिष्य रात्री 9:30 वाजता माझ्याकडे आला व म्हणाला की उद्या सकाळी 10:30 वाजता स्वामी चिदानंदजींनी मला त्यांच्या घरी भेटायला बोलावले आहे. मला खूप आनंद झाला. अध्यक्ष महाराजांच्या घरी मला घेऊन जाण्यास येणाऱ्या माझ्या मित्राची मी वाट बघत बसलो. उद्या उपनिषदांचे प्रवचन मात्र माझे हुकणार होते. पण ही गोष्ट जास्त महत्त्वाची व भाग्याचीही होती. बरोबर 10:20 माझा मित्र आला व त्यांना भेटल्यावर प्रथम साष्टांग नमस्कार कर असे मला म्हणाला. मी कोठून आलो, वय, भावंडे किती व माझी खोली व्यवस्थित आहे ना वगैरे प्राथमिक चौकशी प्रथम करून ते अचानक म्हणाले, आणि हो, तुझे नाव काय आहे? शिवप्रसाद म्हणून मी उत्तरलो. पूर्वी काही योगाभ्यास वगैरे केला आहेस का? होय महाराज, वयाच्या 8व्या वर्षापासून करत आलो आहे. तुला संस्कृत येते का? फारसे नाही येत, पण देवनागरी लिपी वाचता येते व शाळेत असताना दुसरी भाषा म्हणून हिंदी शिकलो आहे. असो, पण ध्यानधारणेचे काय? काही एका प्रकारचे ध्यान आपोआपच लागते. व महाराज, मी लहान होतो तेव्हा एक योगी मला भेटला व मला आशीर्वाद देऊन फणसाच्या झाडाखाली भेटलेल्या त्या अलौकिक योगी पुरुषाच्या भेटीबद्दल मी बोलायचे ठरवले. तर माझ्या बोलण्याला आत्तापर्यंत कुलूप लागत असे, पण आज तसे नव्हता. मी इतके तरी कसे बोललो हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. पण तोंडातून आणखीन काही बाहेर न पडता परत कुलूप लागल्याचे पाहून मी प्रयत्न सोडून दिला. मोठ्या बारकाईने स्वामी चिदानंदजी माझे डोळे निरखत होते. एक मोठा सुस्कारा सोडत हरिओम असे म्हणत त्यांनी माझ्या डोक्यावर थोपटले. पूर्वजन्मीचा प्रभाव म्हणायचा. परमेश्वर कृपा असू देत. पण जन्मता तुझे नाव काय ठेवले होते? पहिल्या धक्क्यातून जरा सावरतो तो दुसरा धक्का बसला, पण तेच बोलू लागले. ठीक आहे, काही हरकत नाही. ते नाव उच्चारण्याची काही आवश्यकता नाही. आता येथील योगासनांच्या गुरुकडून प्राणायाम व योगासने शिकून घे व आवडेल तेवढा काळ येथे राहा. तुला काही अडचण आली तर मला जरूर भेट. परमेश्वर तुझे कल्याण करो. हरिओम. आश्रमात माझा महिना फार चांगला गेला. मी योगवर्गात जात असे. नंतर विचारांना चालना देणारी स्वामी कृष्णानंदांची भाषणे ऐकत असे. भरपूर ग्रंथसंग्रह असलेल्या वाचनालयाचाही मी खूप लाभ घेतला. स्वामी चिदानंद यांच्या संध्याकाळच्या सत्संगांनाही बऱ्याचदा उपस्थित राहिलो. ऋषिकेशमध्ये भटकंती करण्यासाठी मला बराच वेळ मिळत होता. बऱ्याचदा बोटीने नदी ओलांडून मी तेथील आश्रमांना भेटी देत होतो. स्वर्ग आश्रम हा खूप जुन्या अशा आश्रमापैकी असून महान पुरुष बाबा काली कमळीवाला यांनी त्याची स्थापना केलेली होती. त्यांचे असे नाव पडण्यामागचे कारण हे होते की त्यांच्या स्वतःच्या मालकीची गोष्ट फक्त एकच होती, ती म्हणजे काळ्या रंगाची एक घोंगडी किंवा कांबळे. हिंडत राहणाऱ्या साधू लोकांसाठी अत्यंत स्वस्त दरात भोजन व निवासाची सोय करणारी अनेक केंद्र हिमालयामध्ये ठिकठिकाणी असून काली कमळीवाला क्षेत्र हे त्यांचे नाव 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या या महान संन्याशावरून आले आहे. त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच कथा ऐकिवात आहेत. त्यापैकी एक कथा मी तुम्हाला सांगतो. त्या काळामध्ये सुलतान नावाचा एक अत्यंत त्रासदायक असा गुज्जर डाकू होता. तो श्रीमंत यात्रेकरूंच्या काफिल्यांवर हल्ला चढवून त्यांना लुटत असे व सधन आश्रमांवर दरोडे घालत असे. सुलतानचे नाव काढताच श्रीमंत लोक चळाचळा कापत असत. मी तुम्हाला लुटणार आहे
अशी पूर्वसूचना देऊन भर दिवसा लुटालूट करण्याची त्याची अनोखी पद्धत होती. एके दिवशी स्वर्ग आश्रमावर हल्ला करून आश्रमाची तिजोरी लुटली जाणार आहे अशी सूचना सुलतानतर्फे आश्रमामध्ये येऊन पोचली. बाबा सोडून आश्रमामधील सर्व कर्मचारी व भक्तगण घाबरून गेले. बाबांनी त्या दिवशी पंचपक्वान्नांचे जेवण तयार करून घेतले व आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळच्या व्हरांड्यामध्ये सुलतान व त्याच्या टोळीची वाट बघत बसले. बंदुका व तलवारी हाती घेतलेल्या 6 सशस्त्र साथीदारांबरोबर सुलतान हजर झाला. बाबांनी त्याच्याजवळ जाऊन त्याचे स्वागत केले व व्हरांड्यात जरा आराम करा आणि पाणी प्या असे त्यांना सांगितले. नंतर तिजोरीच्या किल्ल्या आपणहून त्याच्या हाती देत ते म्हणाले, तुला तिजोरीतून जे काय हवे असेल ते घेऊन जा, पण कृपया हिंसा व रक्तपात मात्र करू नकोस. त्यातूनही तुला कोणाला जर मारायचेच असेल तर मी सोडून येथील बाकीच्या सर्वांना सोडून दे व मला ठार मार. जीवन काय किंवा मरण काय मला सारखेच आहे. येथील पोलीस प्रमुख माझा भक्त आहे व त्याच्याकडे मी मदत मागू शकलो असतो, पण त्यातून केवळ हिंसाचार झाला असता. कित्येक जीव मारले गेले असते आणि मुळात तीच गोष्ट मला व्हायला नको आहे. तिजोरीमधून जे काय हवे ते घेऊन झाले की तुम्ही लगेच निघून जाऊ नका. मी तुमच्यासाठी मेजवानीची तयारी केली आहे. तू व तुझ्या साथीदारांनी भोजनाचा आनंद घेतलाच पाहिजे. तुम्ही दमला असाल तेव्हा भोजनानंतर थोडी विश्रांती घ्या व नंतर निघा. मला तुझ्याबद्दल काय किंवा कोणा दुसऱ्याबद्दल काय मनात जराही द्वेष किंवा वैरभाव नाही. तेव्हा आता तुला जे काही योग्य वाटेल तसे तू करावेस. लोक सांगतात की अशा प्रकारच्या माणसाची पहिल्यांदाच भेट झाल्याने तो डाकू पार शर्मिंदा झाला. खाली वाकून नमस्कार करत त्याने बाबांची माफी मागितली. तिजोरी लुटणे तर बाजूलाच, स्वतः सोन्याच्या काही मोहरा त्याने आश्रमाला दान केल्या व सुग्रास भोजनाबद्दल बाबांचे आभार मानून तो परत निघून गेला. योग निकेतन, परमार्थ निकेतन, गीता भवन व TM मुळे प्रसिद्ध असलेल्या महेश योगी यांनी आपल्या बीटल्स शिष्यांसाठी बांधलेल्या वातानुकूलित गुहा अशा काही आश्रमांना मी भेट देऊन आलो. या वातानुकूलित गुहांच्या मागच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलामधून टेकडीवर असणाऱ्या निळकंठ महादेवाच्या मंदिराला जाणारा रस्ता वर चढत जातो. जंगलामधून जाणाऱ्या एका पायवाटेने आपणास लक्ष्मण झुल्याकडे जाता येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोट्या खोल्या व गवताने शाकारलेल्या झोपड्या असून अखंड वाहणाऱ्या गंगेच्या सानिध्यात या ठिकाणी साधू व योगी मोठ्या एकांतामध्ये राहू शकतात. मस्तराम बाबा नावाचा एक बुटका व जाडगेलेसा साधू येथे राहत असे. गुहेजवळच लाकडी ओंडक्यांनी बांधलेल्या एका जागेत त्याचे शिष्य जमत व भजने म्हणत. कायम परमानंदामध्ये बुडून गेल्यामुळे तो नेहमी दारूच्या नशेत असल्यासारखाच वाटत असे. मस्तराम बाबा मात्र कधीच बोलत नसे. थोडे पलीकडे डोंगरामधून चालत गेले की गंगेच्या काठी वाळूचा एक छोटा पट्टा होता. रस्त्यावरून मात्र तो दिसत नसे. बाबाजी जेव्हा जेव्हा ऋषिकेशला येत तेव्हा तेथे येऊन बसण्याची ही त्यांची अत्यंत आवडीची अशी जागा होती. त्यांच्यासह येथे येऊन गंगेच्या वाहत्या पाण्याकडे बघत किंवा काही तात्विक चर्चा करत किंवा नुसते ध्यानस्थ बसून काढलेल्या कित्येक संध्याकाळी माझ्या चांगल्या आठवणीत आहेत. लक्ष्मण झुल्याजवळही कित्येक आश्रम असून तऱ्हेतऱ्हेच्या साधू मंडळींचा तेथे वावर असतो. रामायणाचा नायक जो श्रीराम, त्याचा विश्वासू साथीदार व भाऊ असलेल्या लक्ष्मण याच्या नावावरून व झुला म्हणजे झोपाळा व दोरांवर टांगलेला
असा हा गंगेवरचा पूल असल्याने त्याचे लक्ष्मण झुला असे नाव पडले आहे. हा पूल ओलांडून पुढे आले की ऋषिकेशहून येणारा व पुढे हिमालयात बद्रीनाथ मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता लागतो. लक्ष्मण झुल्याजवळच जंगलामध्ये एका गुहेत राहणाऱ्या पिंजारलेले केस व जवळपास नग्नावस्थेत असलेल्या तातवले बाबा नावाच्या साधूशी माझी भेट झाली. त्याच्या अनेक भक्तांचे मत असे होते की तो म्हणजे स्वतः मृत्यूवर विजय मिळवलेले महाअवतार बाबाजीच आहेत. त्या साधूमुळे मी मात्र काही प्रभावित झालो नाही. काही वर्षानंतर असे ऐकले की गुहेत परत येत असताना गोळ्या घालून त्याचा खून करण्यात आला व त्याविषयी पत्रामध्ये बरेच दिवस छापून येत होते. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री व यमुनोत्री या 4 पवित्र धामांच्या यात्रेचा काळ सोडला तर ऋषिकेश त्या काळी आध्यात्मिक साधकांसाठी एक फारच सुंदर ठिकाण होते. यात्रेच्या दिवसांमध्ये लोंढ्याने येणाऱ्या यात्रेकरूंच्या शहरी गोंगाटामुळे येथील शांतिमय पावित्र्य भंग पावत असे. यात्रेच्या व्यतिरिक्त काळात वेगवेगळ्या आश्रमांना भेटी देत भटकत राहणाऱ्या साधू संन्याशांना भेटत या अथांग व विहंगम अशा हिंदू संस्कृतीमधून आपल्याला जे हवे ते ग्रहण करून घेता येत असे. हे ठिकाण अजून तरी स्वच्छ होते. नदीत आंघोळ करताना कोणी साबण वापरत नसे व नदीचे पाणीसुद्धा स्फटिकासारखे स्वच्छ असे. सध्या दिसणारी हॉटेल्स व विश्रामगृहे त्या काळात अस्तित्वात नव्हती. प्लॅस्टिकचे कप व विल्हेवाट न लावता येण्यासारख्या इतर कचऱ्याचे ढीग नदीकाठी साठून राहिलेले आहेत असे दृश्य शोधूनही सापडत नसे. काही परदेशी लोकही दिसत, ज्यामध्ये काही सच्चे साधक असत किंवा पर्यटक व हिमालयाचे आकर्षण असलेले गिर्यारोहक असत. माझे तरी अजून काही समाधान झाले नव्हते. सुंदर असली तरीही ही शेवटी पायथ्याचीच जागा होती व मी तर हिमशिखरांसाठी आतुर झालो होतो. दुसरी गोष्ट ही की हिमालयातून आलेल्या ज्या योगी पुरुषास मी भेटलो होतो त्यासारखा दिसणारा कोणताच साधू संन्यासी मला अजूनपर्यंत दिसला नव्हता. काही जण खरेच मोठे विद्वान होते, काही जण मोठमोठ्या मठांचे अधिपती तर होतेच, तर काही जण योगामध्ये प्रवीण होते. त्याचबरोबर अफू वगैरे नशिल्या पदार्थांच्या आहारी गेलेले बैरागी तर नुसते पावित्र्याचा आवडणारे भिकारीच होते. आणि हिंदू धर्म व तत्त्वज्ञानामधील सखोल ज्ञानापासून ते अनभिज्ञ पण होते. शेवटी सांगितलेल्या या मंडळींची मला अत्यंत घृणा वाटत असे. असो, ध्यानधारणा करत बाजूला वाहणाऱ्या गंगेकडे तासनतास बघत बसत, योगाभ्यास करत, मिळेल तेवढे वाचन करत व ज्या काही गोष्टींचे मी वर्णन करू शकत नव्हतो तिचा शोध घेत मी आणखी काही काळ येथे घालवला. नदीकाठी बसण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री या फारच सुंदर वाटायच्या. असाच एका रात्री समोरच्या मनोहर दृश्यामुळे व वाहत्या पाण्यामुळे मोहून गेलेला मी नदीकाठी बसले असताना माझा एक वयस्कर दक्षिण भारतीय संन्यासी मित्र माझ्या बाजूला येऊन बसला. समोरचे सुंदर दृश्य त्यालाही आवडल्याचे मत व्यक्त करत तो मला म्हणाला, बरेच दिवसापासून मला तुझ्याशी काही बोलावे असे मनात आहे, तर मी आत्ता बोलू का? समोरच्या रात्रीच्या या जादुई वातावरणात या बडबडीमुळे व्यत्यय येणार हे बघून मी जरा नाखुशीनेच हो म्हणालो. तो म्हणाला, मी या भागामध्ये बऱ्याच दिवसांपासून आहे. सुरुवातीला हे सर्वच, मग सत्संग काय, भक्तिरसपूर्ण भजने काय, भगवी वस्त्रे नेसलेली साधू मंडळी काय, गंगा नदी काय व डोंगर, हे सगळेच फार रोमहर्षक वाटत असे.
मी माझी चांगली नोकरी, बायको व मुले सोडून येथे लांबवर आलो. जे आता हयात नाहीत, त्या माझ्या स्वामींनी माझ्या डोळ्यापुढे रंगवलेल्या संन्यासाच्या मोठ्या सुंदर चित्राची भुरळ पडून मी येथे आलो. पण नंतर हळूहळू हा पडदा दूर होऊ लागला. ढोंगीपणा, सत्तेसाठी आश्रमामध्ये चालणारी सत्ता स्पर्धा व संघर्ष, शिष्यगणांमध्ये चालणाऱ्या वाटाघाटी व खलबते, या सर्व गोष्टी जाणवू लागल्या. पण आता उशीर झाला होता. माझ्या बायकोने दुसरे लग्न करून टाकले व ती आता सुखात नांदत आहे. माझी मुले माझा तिरस्कार करतात. मला ध्यानामध्ये काहीही जाणवत नाही. मी अजूनही पूर्वीसारखाच वासनांनी बरबटलेला व रागीट माणूसच राहिलेलो आहे. मी संन्यास तर घेऊन बसलो आहे व आता ही भूमिका पण सोडू शकत नाही. समाजात राहण्यास मी पूर्णपणे नालायक ठरलो आहे. अन्न, वस्त्र व निवारा तरी मिळत आहे, हे समाधान मानून मरणाची वाट पाहत दिवस काढत बसलो आहे. हे सर्व तुम्ही मला का सांगत आहात, मी विचारले. आश्रमातील या वयस्कर माणसाला तर मी खूपच वरिष्ठ व फार पुढे गेलेला असा माणूस समजत होतो. त्याच्या या अशा वक्तव्याचा मला धक्काच बसला. नाही, तू एक सुंदर सुशिक्षित असा तरुण मुलगा दिसतो आहेस. त्यामुळे मला असे वाटले की वेळ टळून जाण्यापूर्वीच तुला सावध करावे. येथे हिमालयातील साहसपूर्ण अशा वातावरणाशिवाय वेगळे असे फार काही तुला गवसणार नाही. तेव्हा थोडे दिवस जरा भटकून घे व आपला परत जा. परत जाऊन येथील अनुभवांवर पाहिजे असेल तर एक पुस्तक पण लिहून काढ. शिवाय आणखीनही एक मार्ग आहे. तुला 9 ते 5 नोकरी करण्याचे सर्वसामान्य जीवन जर जगायचे नसेल तर येथे स्वतःला गुरु म्हणून प्रस्थापित कर व कोट्यावधी रुपयांची कमाई कर. परदेशी लोकांना भुरळ पाडण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्यापाशी आहेत. एखादे किरकोळ सूत्र त्यांना सांगून गळाला अडकवून टाकायचे. या वातानुकूलित गुहा तू बघितल्या आहेसच, तो म्हणाला. आता मात्र माझा राग अनावर होऊ लागला होता. मला मोहात पाडण्यासाठी या वृद्ध माणसाच्या रूपात जणू सैतानच आला आहे असे वाटू लागले व मी रागावून म्हणालो, कृपया थांबा, बास करा आता. मला या उपर एक शब्दही ऐकण्याची इच्छा नाही आहे. ओ हो 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 हो, बघा, या महान योग्याला स्वतःच्या रागावर पण आवर घालता येत नाही आहे. ठीक आहे, तुझे तुझ्याबरोबर, मी काय तुला आपले सावध करत होतो, असे म्हणत तो उठला व निघून गेला. नंतर पुढे त्याने परत हा विषय माझ्याकडे काढला नाही. पण जे काही त्याने मला सांगितले त्याचा मला फार त्रास झाला. समोर दिसणाऱ्या प्रत्येक साधू व संन्याशाबद्दल मला शंका वाटू लागली. आत्तापर्यंत माझ्या निरागस व साध्या सरळ मनामध्ये अविश्वासाचे तरंग उठू लागले. आता येथून निघावे व आपल्या मार्गाला लागावे असे फार वाटू लागले. कोणत्याही संस्थेला न बांधलेला, वरिष्ठ व कनिष्ठ अशा पातळ्यांमध्ये न विभागला गेलेला खरा खुरा गुरु मला भेटेलच असा अजूनही गाढ विश्वास मला वाटत होता. स्वामी चिदानंदांना भेटायची माझी विनंती मान्य केली गेली. माझे आधीचे त्या वृद्ध माणसाबरोबर झालेले ते संभाषण मी त्यांना काही सांगत बसलो नाही. पण आता माझे मन काही येथे लागत नाही व खरे म्हणजे मी बद्रीनाथ व इतर तीर्थस्थानांनाच जायला निघालो आहे. त्यामुळे मी उद्या सकाळी येथून निघत आहे असे त्यांना सांगितले. मला त्यांच्या आशीर्वादाची गरज होती व स्वामी चिदानंदाने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. मी एक ना एक दिवस आश्रम सोडून जाणार आहे याची त्यांना कल्पना होतीच व तुझ्या नशिबात तुला पुढे मोठे मोठे अनुभव येण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले. बरोबर कमीत कमी 2 घोंगड्या घेऊन जा व तुला काही पैशांची जरुरी आहे का असे त्यांनी मला विचारले.
माझ्याजवळ असून पैसे शिल्लक असल्याने मी नकार दिला व वाकून नमस्कार करून मी बाहेर आलो. आता मला एकदम मोकळे व हलके हलके वाटू लागले होते.